आज तुमच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे. तर तुमच्या बॅनरवर असं दिसतंय की तुमचं चौथं उपोषण आहे. हां. तर चौथं उपोषण म्हणजे बाकीचे म्हणजे पहिले 3 उपोषण जे झाले, त्याची मला सविस्तर माहिती सांगा. पहिल्या उपोषणाला काय झालं होतं? मी शिवाजी चंद्र बोलतो. पहिल्या उपोषणाला साहेबांनी आले आणि उठवले आम्हाला. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला यातली काय माहिती नाही यातली तुमच्या केसमधली. मी आता आलो म्हणले, तुमचा पूर्ण तपास एक एक म्हणजे एकदम क्लिअर करतो म्हणले. अं, पहिला उपोषण म्हणजे जे पहिलं उपोषण साहेब असं ऑप्शन दिले की तुमचं पहिल्यापासून सगळं जबाब घेतो, साक्षीमध्ये सगळं 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 क्लिअर करतो. आयो मी म्हणलं मग आमच्या ह्या आयोवर भरोसा नाही म्हणलं. जे लेखापडी करतो आंबुरे साहेब हं. त्यांच्यावर थोडाही भरोसा नाही म्हणलं आम्हाला. पहिल्यापासून आमचा आय विटनेस येतो, सगळं करतो म्हणून ते साहेब म्हणले. पण ते काय त्यांनी अद्याप आता चौथं उपोषणाला तरी त्यांनी काय केलं नाही. बरं दुसऱ्या उपोषणाला तुम्ही बसला होता. त्यावेळेला कुणी उठवलं तुम्हाला? दुसरा उपोषणाला काय दादाने उठवलं होतं. ते 10व्या दिवशी, 11व्या दिवशी, 11व्या दिवशी उठलं होतं दुसरा उपोषणाला. काय काय आश्वासन दिलं तुम्हाला त्यावेळी? दराडे साहेबांनी करायला आलते तरी म्हणले ठीक आहे बाबा, तुमच्याशी झालं ते झालं म्हणले. त्या आरोपीला मी आता चार्जशीट दाखल झालेली आहे म्हणले, की आता तुम्हाला फेर जबाब घेतो तुमचे आणि आरोपी फरार आरोपी पकडतो म्हणले. मग ते दुसऱ्या उपोषणाला काहीतरी फरार आरोपी पकडला नाही, म्हणजे बोलल्याप्रमाणे काही झालं नाही. काय झालं नाही. बरं तिसऱ्या उपोषणाला काय झालं मग तुमचं? मग तिसऱ्या उपोषणाला मग माझं म्हणणं आहे की यांनी सगळं काळा बाजार केला. मग सगळं उलगीस आलं यांचं. त्यांनी आपल्याला फसवलं, दिशाभूल केली यांनी आपल्याला. आरोपी काय पकडले नाही. गावातून कोर्टामध्ये त्याने दोनदा आला. फरार आरोपी दोनदा आला. मग फरार आरोपी दोनदा कसं काय येतो म्हणलं मी. मी मग दादासाहेबाला फोन केला. दादासाहेब म्हणजे आले सगळे त्यांची पथक आले. त्यानं उडी मारून पलीकडे पळून गेला रणजित चौधरी. म्हणजे पळून गेल्यावर मग दादासाहेब म्हणले ठीक आहे मला पकडतो हे करतो म्हणून आश्वासन दिलं. तिसरं उपोषण हे का पकडलं तर दुसरं उपोषण झालं. तिसरं उपोषण ती म्हणलं मी धरून म्हणलं या पकडल्याशिवाय मी उठणारच नाही म्हणलं. मग आजी साहेब आले तिसऱ्या उपोषणला. 10 दिवसात त्यांना पकडतो म्हणले. 10 दिवसाची मुदत घेतली त्यांनी. 10 दिवसात त्याला पकडलं. त्याने आजी साहेब म्हणले उपोषण सोडा तुम्ही. ठीक आहे म्हणलं 10 दिवसानंतर मी उपोषण सोडलं ते आरोपी पकडल्यावर. मग ते आरोपी पकडल्या उपोषण सोडलं मी. बरं आता तुमचं आज 10वा दिवस आहे तुमचा. चौथं उपोषण तुमचं चालू आहे. काय मागणी आहे आता तुमची? माझी चौथं उपोषण ह्याच्यामुळे आहे, यांच्या जामिना झाल्या पूर्ण सगळ्यांची जामीन झाल्या. 4 तिघा चौघांच्या जामीन झाल्या. आणि 302 मध्ये जामीन होते का? फरार आरोपी तिसऱ्या उपोषणात 10व्या दिवशी पकडले. सापळा लावून. एस पी मॅडम आणि दाडे साहेबांनी सापळा लावला होता. आणि सापळा लावून तिसऱ्या 10व्या दिवशी रणजित चौधरीला पकडलं. आणि त्याची जामीन झाली. 15 दिवसात महिन्याचं त्याची जामीन झाली. कारण कारण हे जर मला 302 मध्ये लहान लेकराला मारलेलं आहे, याच्यामध्ये फरार आरोपी आहे. म्हणजे यानं मास्टर माइंड आहे रणजित चौधरी, त्याची जामीन झाली. मग आता काय मागणी आहे तुमची? माझी मागणी SIT आणि विशेष वकील एवढीच मागणी आहे माझी. दुसरी काही मागणी नाही माझी.